आता हा राम आलाय, आता सगळ्या अडचणी संपवणार आणि तुमच्या या फुलासारख्या गोड चेहऱ्यावर ही उदासी शोभत नाही. त्या बोलक्या डोळ्यांमध्ये ही आसवं मला सहनच होत नाहीत. स्वामी, मला ही अग्निपरीक्षा द्यावी लागणार. कोण द्यायला सांगते? कोणाची हिंमत झाली? नाही स्वामी, नाही. समाज मान्यतेनुसार मला ही अग्निपरीक्षा देऊन माझं पावित्र्य सिद्ध करावं लागणार. ह्यात समाजाचा काय संबंध? गोष्ट तुमच्या आणि माझ्या विश्वासाची आहे आणि माझा विश्वास आहे तुमच्यावर. तुम्ही चुकीचं वागूच शकत नाही. मी आज इथं आलोय ते तुमच्या सुखदुःखात सहभागी व्हायला, आयुष्यभराची जोडीदार म्हणून तुमच्या डोळ्यातली आसवं पुसणं हे जोडीदार म्हणून माझं कर्तव्य आहे. आणि माझं प्रेम आणि कर्तव्य ह्याच्या आड जर कोणी आलं तर मी तांडव करायलाही तयार आहे. जीव गेला तरी चालेल, पण तुम्हाला अडचणीत नाही येऊन देणार. कारण माझा जीव जडलाय तुमच्यावर. मिशन दे धडक बेधडक सक्सेस. शंकरदादांनी प्रेमाचा जाहीरनामा जाहीर केला. अरे कसला जाहीरनामा? शंकरदादा ते नाटकाच्या बाजा वाजवलाय. वहिनी वैतागल्यात आणि शंकरदादांचा जर कंट्रोल राहिला नाही ना तर वहिनींची गुंड प्रवृत्ती कधी बाहेर येईल ना गॅरंटी नाही. बरोबर आहे महाराज तुझं. वहिनींच्या गुंड प्रवृत्तीची काय गॅरंटी नाही. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्री